नमस्कार. जय शिवराय शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2024च्या ज्या शेतकरी बांधवांनी ₹1 पीक विमा काढलेला होता, अशा शेतकऱ्यांसाठी आता पीक विमा हा मंजूर करण्यात आला आहे खरीप 2024चा. आणि तो पीक विमा जो आहे की शेतकरी बांधवांनो, तो 25% अग्रिम आहे. कारण की शासनाच्या माध्यमातून किंवा पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 2 प्रकारे पीक विमा शेतकऱ्यांना दिले जातात. एक म्हणजेच की 25% आणि एक म्हणजेच की 75%. तर शेतकरी बांधवांनो, 75%ची रक्कम थोडी जादा असते 25%च्या पेक्षा, आणि काही प्रमाणात जे की सरासरी दोन्हीची पाहिली तर सारखीच असते. तर सुरुवातीला जी यादी राज्य शासनाच्या किंवा वित्त विभागाच्या माध्यमातून लावण्यात आली, जो जी आर आला, तर सुरुवातीला फक्त 4 जिल्ह्यांकरताच जो आहे की तो पीक विमा सरसकट मंजूर करण्यात आला होता. परंतु शेतकरी बांधवांनो, त्याच्यानंतर की त्याच्या माध्यमातून त्याच्या बाद जे की आता 8 ते 10 सप्टेंबर किंवा 10 ते 12 सप्टेंबर रोजी राज्य शासनाकडे जे याद्या शेतकऱ्यांच्या पोहोचल्या किंवा जे सर्व शेतकऱ्यांकडे पोहोचले किंवा जे पंचनामे करायला विविध जिल्ह्यांमध्ये विविध जिल्हे पातळीवरती जे अधिकारी येऊन आपले सर्वे करून गेले, तर त्याच्या माध्यमातून एकंदरीत शेतकरी बांधवांनो जवळजवळ 24 ते 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हा 25% अग्रिम मंजूर करण्यात आला आहे. आता त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना किती भेटणार, कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे पात्र आहे, कोणत्या महसूल मंडळामध्ये किती, म्हणजेच की या संदर्भात थोडक्यात माहिती अपडेट आपल्याकडे सध्या आता उपलब्ध झालेलं आहे. तर हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि त्याच्या अगोदर की तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो, जेणेकरून पुढील पण असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी आपण सर्वांना बघायला मिळेल. तर शेतकरी बांधवांनो, अभूतपूर्व जी नुकसान झाली, म्हणजेच की नुकसान भरपाई राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात येणार होती. त्याचबरोबर जे की 1 सप्टेंबरपासून ते 2, 3, 4, 5 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये खूप जास्त अवकाळी पाऊस झाला. त्याच्याच माध्यमातून जे की कृषी मंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री या असो किंवा इतरही कृषी विभागाकडून बरेच काही अधिकारी येऊन आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यातून सर्वे करून गेले. तर त्याच्याच माध्यमातून सुरुवातीच्या याच्यात शेतकरी सुरुवातीला ज्या याद्या लागल्या होत्या त्याच्यामध्ये फक्त 4 जिल्ह्यांचा समावेश त्यांच्या माध्यमातून केला होता. म्हणजे की जवळपास शेतकरी 80 ते 90% नुकसान तिथे झाले असं त्यांनी गृहीत धरलं. काही जिल्ह्यातील सरासरी 50 mm पाऊस झाला, तर काही जिल्हे असे की तिथे 350 ते 350 mm पेक्षा पण जास्त पाऊस झाल्याची नोंद तिथे झाली. म्हणून त्यांना तात्काळ जे की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जे की तात्काळ नुकसान भरपाई आणि तात्काळ सरसकट पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांना तात्काळ, तर त्याच्यामध्ये सुरुवातीचे जे जिल्हे होते त्याच्यामध्ये नंबर 1चा जिल्हा येतो तो हिंगोली. म्हणजेच की शेतकरी सर्वाधिक नुकसान झालेले शेतकरी बांधवांचे जे जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्ह्यात जवळजवळ सरासरी काही ठिकाणी काही तालुक्यामध्ये 50 mm पावसाची नोंद तिथे करण्यात आली होती. तर काही ठिकाणी 200 तर 300 mm पावसाची नोंद झाल्यामुळे तर हिंगोली जिल्ह्यात जे की शेतकरी बांधवांनो 25% अग्रिम हा सरसकट मंजूर करण्यात आलेला आहे. तर नंबर 1चा हिंगोली जिल्हा येतो आणि त्याच्यामध्ये नुकसान भरपाई पण सरसकट मंजूर करण्यात आली. त्याच्यानंतर जो दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा. शेतकऱ्यांना म्हणजेच की सुरुवातीचे काही जिल्हे ते प्रसिद्ध झाले होते राज्य शासनाच्या माध्यमातून यादीमध्ये, ते तुम्हाला मी सांगू लागलोय. तर नंबर 2चा जिल्हा आहे तो लातूरमध्ये जवळपास 200 mm पावसाची नोंद झाली होती. तर लातूर जिल्ह्यात पण सरसकट पीक विमा आणि सरसकट नुकसान भरपाई देण्याचं त्यांनी नुकसान भरपाई अनुदान देण्याचं त्यांनी ठरवलेले शेतकरी म्हणून त्याचा GR पण राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ 13 सप्टेंबरच्या अगोदरच शेतकरी बांधवांनो निर्गमित झालेला आहे. तर ती आनंदाची बातमी त्या शेतकऱ्यांसाठी. त्याच्यानंतर तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी, जे की हवामान तज्ञ पंजाबराव डक साहेब यांचा पण जिल्हा आहे. कारण की स्वतः जे की पंजाबराव डक यांच्या शेतामध्ये ABP माजावले, त्याचबरोबर TV9 मराठी न्यूज रिपोर्टर तिथे गेले होते आणि त्यांचा तिथून व्हिडिओ काढला होता. आणि त्याच्या माध्यमातून जवळजवळ परभणी जिल्ह्यात काही जिल्ह्यांना जवळपास शेतकऱ्यांना 50 mm पावसाची, 200 mm पावसाची, तर 350+ mm पावसाची नोंद झाल्यामुळे बऱ्याच काही बहुतांश महसूल मंडळांनी जसे की शेतकऱ्यांना विचार केला असता तर परभणी जिल्ह्यातील 50 महसूल मंडळांनी जे की सरसकट 25% अग्रिम आणि जे की नुकसान भरपाई अनुदान हे मंजूर करण्यात आलेले. त्याच्यानंतर शेतकरी म्हणून जो चौथा जिल्हा आहे तो पण एक खूप मुख्य जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड. तर नांदेड जिल्ह्यात पण शेती पिकाच्या शेतकऱ्यांच्या खूप जास्त नुकसान झाल्यामुळे तिथे पण सरसकट नुकसान भरपाई आणि त्याचबरोबर जे की शेतकऱ्यांना 25% अग्रिम हा मंजूर करण्यात आला होता. परंतु आता जे बाकीचे राहिलेले महाराष्ट्रातील विविध जिल्हे, आता त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना प्रश्न पडलाय की आमचं पण नुकसान झालं होतं, तर आम्हाला भेटणार की नाही भेटणार सरसकट 25% पीक विमा जो आता पहिल्या टप्प्यात राज्य शासनाच्या माध्यमातून वाटप करण्यात होतो. त्याच्यानंतर जर की दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना 75%च वाटप होतं, एखाद्या वेळेस होतं किंवा बायचान्स होत पण नाही, जसं की 2023चं खरीपचं झालं, काही जिल्ह्यांनाच झालं. तर तुम्हाला सांगू शकतो त्याच्यामध्ये पण बहुतांश जिल्हे आता पात्र ठरवण्यात आलेले शेतकरी बांधवांनो, म्हणजेच की 25% अग्रिम करता जे की आता राज्यातील जे की दुसऱ्या टप्प्यातील जे याद्या आल्या शेतकरी बांधवांनो त्याच्या माध्यमातून जे की कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांना निर्देश देण्यात आलेले होते. ज्या जिल्ह्यातील नुकसान हो किंवा कमी हो किंवा थोडं हो, ज्या म्हणजेच
बऱ्याच काही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना कोणाला हेक्टरी 5,000, 2,000, 3,000, 1,200, 1,000 असं पण पीक विमा त्यांना आता भेटणार आहे. तर त्या जिल्ह्यांची पण आपण थोडक्यात शेतकरी म्हणून जिल्ह्याने यादी बघण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर तुम्हाला सांगू शकतो की आता जिल्ह्याने यादी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तर शेतकरी बांधवांनो, वित्त विभागाच्या तसंच कृषी विभागाच्या माध्यमातून जो एक नंबर 1चा या यादीमध्ये जिल्हा नियमित करण्यात आला, म्हणजेच की पात्र ठरवण्यात आला, तो म्हणजे अमरावती. तर अमरावती जिल्ह्यात पण सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झाल्यामुळे अमरावती जिल्ह्यात पण बहुतांश महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे अमरावती जिल्ह्यात पण आता 25% हा मंजूर करण्यात आला आहे. परंतु सरसकट नाही, आताच सांगतो. तर त्यांच्याकरता फक्त 25%ची रक्कम आहे. ती कधी भेटणार, किती भेटणार हे पण आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहोत. नंबर 2चा जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर, अहमदनगर, म्हणजेच की अहिल्यानगर शेतकरी बांधवांनो. नंबर 3चा जो जिल्हा आहे अकोला, त्याच्या नंतर 4चा जिल्हा आहे तर धाराशिव. तर धाराशिव जिल्ह्यात पण बहुतांश महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे खूप जास्त अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. खरीप 2024च्या हंगामातील शेतकरी म्हणजे लेटेस्ट मधले आता मागील 1 सप्टेंबरपासून ते 5 ते 7 ते 8 सप्टेंबरपर्यंत, तर त्यांच्याकरता पण 25% हा मंजूर करण्यात आला आहे. आणि तुम्हाला हे पण सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यात सरसकट झाला आणि कोणत्या जिल्ह्यात नुसता 25% म्हणजे नुकता मंजूर करण्यात आला. तर अकोला जिल्ह्यात, त्याचबरोबर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव, अकोला, तर हे जिल्हे त्याच्यात आहे. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर. नंबर 7चा जो जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गडचिरोली. विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो जळगाव आणि मराठवाड्यातील जालना. तर आता जालना जिल्ह्यात पण शेतकरी बांधवांनो, जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी पण आनंदाची गुड न्यूज आहे. कारण की जालना जिल्ह्यात पण काही शेतकऱ्यांकरता, काही महसूल मंडळांकरता अद्याप ती माहिती उपलब्ध नाही. त्यांच्याकरता सरसकट झालं, त्यांना सरसकट भेटणारच आहे. म्हणजे की ज्या शेतकरी बांधवांना ताबडतोब आपले जे की क्रॉप इन्शुरन्सवरती क्लेम केलं होतं, अशा शेतकऱ्यांचं क्लेम दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या इथे जे अधिकारी सर्वे करण्यासाठी आले होते शेतकरी बांधव, किंवा ज्यांनी ₹200, ₹100, ₹50 जी काय फीज असेल त्यांना ती देऊन जे की सर्वे केला होता, किंवा ते फ्रीमध्ये पण करतात, तर अशा शेतकऱ्यांकरता पण शेतकरी बांधवांनो हा पीक विमा आता मंजूर झालेला आहे. कधी भेटणार हे पण आपण जाणून घेऊया. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा शेतकरी बांधवांनो ठाणे, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड तर मी पहिल्याच्याच सांगितला. त्याच्यानंतर शेतकरी पुढचा जिल्हा आहे नाशिक. त्याच्यानंतर आहे पुणे, बीड. आता बीड जिल्हा खास करून शेतकरी बांधव, बीड जिल्ह्याचा विशेषतः कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितले आहे की बीड जिल्ह्यात खूप जास्त सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे बीड जिल्ह्यात पण सरसकट 25% अग्रिमचा, 25% खरीप 2024चा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. तर त्याच्यानंतर बीड पण आहे. कृषी मंत्र्यांनी स्वतः ती माहिती दिली. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा शेतकरी बांधव नाशिक, त्याच्यानंतर भंडारा, रत्नागिरी, रायगड आणि त्याच्यानंतर सातारा आणि सोलापूर. तर शेतकरी बांधव हे काही जिल्हे आहे. तर ह्या जिल्ह्याकरता शेतकरी बांधव तुम्हाला सांगू शकतो की 25% अग्रिम 2024चा हा पीक विमा हा मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या तसेच वित्त विभागाच्या, कृषी विभागाच्या माध्यमातून हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. आता वाटप याची कधी होईल शेतकरी बांधव तुम्हाला सांगू शकतो की आता याचा निधी पण जे की जाहीर करण्यात आलेलं आहे. म्हणजेच की निधी एकंदरीत एका टप्प्यात नाही, बरं की 2, 3, 4 अशा टप्प्यात तो भेटणार आहे. तर शेतकरी म्हणून ही वाटप जे की दिवाळीपूर्व तुमच्या अकाउंटमध्ये कधी पण होऊ शकते. आता जे की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक आहे, विधानसभा निवडणुकीला लागण्याच्या पार्श्वभूमीवरच तुम्हाला ही वाटप होणार आहे. म्हणजेच की एक एक्झाम्पल म्हणजे एक राज्य शासनाचे त्याचे कोणत्या पण सरकारचे नियम असतात की कोणत्या पण निवडणुका तोंडावर ठेवूनच ते सर्व काही योजनेचा लाभ आणि वाटप देत असतात. तर हेच महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं शेतकरी म्हणून खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या पीक संदर्भातली. तुम्हाला काय आवडतं तुमची राय कमेंट करून मात्र नक्कीच सांगा. आणि व्हिडिओमधील माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा. आणि पुढील असलेले माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी म्हणून. तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.